मित्रांनो, कोण कधी काय बोलेल याचा कसलाही भरवसा नाही. राजकारणाचा शून्य अनुभव असणारी ही माणसे अशा प्रकारचा आरोप करतात. मित्रांनो, जी लोक राजकारणामध्ये आहेत, अनेक वेगवेगळ्या चळवळी राजकारणामध्ये आहेत, अनेक दिवसांपासून ते प्रस्थापित व्यवस्थेला धडका देण्याचं काम करत आहेत, तरी सुद्धा मित्रांनो या प्रस्थापित व्यवस्थेचं ते काही करू शकले नाहीत. स्वतंत्र मराठा समाजातील अनेक जणांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र ओबीसीतील किंवा दलित समाजातील अनेकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, परंतु मित्रांनो पाहिजे त्या प्रमाणात त्यांना यश आलेलं नाही. कारण ही प्रस्थापित व्यवस्था एवढी मजबूत आहे, तिला नेस्त नाबूद करणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि असं असताना पहिल्यांदा शरद पवार सत्तेमध्ये होते, काँग्रेस सत्तेमध्ये होतं, त्यावेळेस त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, म्हणून भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं. आणि आता भारतीय जनता पार्टीने जो अपमान केलेला आहे आणि परत शरद पवार यांना निवडून द्यायचं का, हा जो प्रश्न विचारला जात आहे, हा पूर्णपणे राजकारणाचं अज्ञान दर्शवणारा प्रश्न आहे. मुळात लक्षात घ्या, 14 महिन्यापूर्वी मनोजदादा जरांगे पाटील हे नाव किती लोकांना माहित होतं. अहो, एक सर्वसामान्य घरातील मुलगा ज्याच्याकडे फक्त 2 एकर शेती आहे, ज्याच्याकडे आरसीसी घर सुद्धा नाही, ज्याच्या घरावर सिमेंटचे पत्रे आहेत, आज सर्वसाधारण शेतकऱ्याचं सुद्धा आरसीसी घर झालेलं आहे. आणि आज अशा परिस्थितीमध्ये एक सर्वसामान्य युवक त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. जर मागच्या वेळेस जर स्वतंत्र उमेदवार उभा केले असते आणि सर्व उमेदवार जर पडले असते, जसं अनेक जण हा प्रयोग करतात आणि त्यांचे उमेदवार पडतात, तसं जर झालं असतं तर या विधानसभेला उभा राहण्याची सुद्धा हिम्मत झाली नसती. आणि मागच्या वेळेस सत्तेमध्ये कोण होतं? भारतीय जनता पार्टी होतं. आणि त्या भारतीय जनता पार्टीला आपला फॅक्टर दाखवणं, आपला परिणाम दाखवणं, आपली ताकद दाखवणं गरजेचं होतं. आणि या अनुषंगाने महाविकास आघाडीला जर फायदा झाला असेल तर हा निव्वळ योगायोग आहे. आणि हा जर योगायोग नसता तर आज मनोजदादा जरांगे पाटील तिसरा पर्याय त्यांनी निवडला नसता. आणि आज मनोजदादा जरांगे पाटील यांचे उमेदवार जाहीर होत आहेत, घोषित होत आहेत. आणि यामुळे सर्वात जास्त नुकसान हे शरद पवारांचं होणार आहे. कारण एक नवीन पर्याय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रूपामध्ये उभा राहत आहे. म्हणजे राजकारणातली कसलीही अक्कल नसणारा हा प्रश्न आहे. मित्रांनो, जे यश अनेकांना आलेलं नाही ते यश मनोजदादा जरांगे पाटील यांना केवळ इतक्या कमी दिवसात काय भेटलं? मनोजदादा जरांगे पाटील यांचं आयुष्य आंदोलनामध्ये गेलेलं आहे. त्यांचा मागचा इतिहास कोणी पाहत नाही. माणूस प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आतापर्यंत किती 100 पावले चाललोत हे समाजाला दिसत नाही. समाजाला फक्त 100 पाऊल दिसतं, शिखरावर चढलेलं दिसतं, एव्हरेस्ट शिखर पार केलेलं दिसतं. परंतु एव्हरेस्ट शिखर पार करत असताना किती वेदना झाल्या, काय त्रास झाला हे मात्र समाजाला दिसत नाही. आणि या परिप्रेक्ष्यातून आपण ज्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे पाहतो तरी सुद्धा एव्हरेस्ट शिखर पार करणं एवढी सोपी गोष्ट नाही, जी गोष्ट मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेली आहे. आणि याला काही अनुकूल गोष्टी सुद्धा असाव्या लागतात. आणि त्यातील अनुकूल गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास 35 ते 40% मराठा आणि कुणबी समाज आहे, जो एक साथ मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे राहिलेला आहे. आतापर्यंत मराठा समाज हा 4ही पक्षांना मतदान करत आलेला आहे. आणि आज पहिल्यांदा असं घडत आहे की जवळपास 90-95% मराठा समाज हा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे. आणि त्यामध्ये मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, मायक्रो ओबीसी असतील आणि इतर लिंगायत इतर जे समाज असतील, महानुभाव असतील, हे सर्व समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आता ठामपणे उभा राहत आहेत. कारण हे सर्वजण या प्रस्थापित व्यवस्थेला, प्रस्थापित पक्षाला कदरलेले आहेत. आणि अशामध्ये हा प्रश्नच अनेक जण पत्रकार सुद्धा हाच प्रश्न विचारतोय, अरे तुमच्याकडे काही अक्कल बिक्कल आहे का नाही? एवढं साधं लॉजिक नाही. निवडणूक म्हणजे काही पोरखेळ आहे का? उभा राहायचं, पडायचं, 10-5 हजार मतदान घ्यायचं, उभा राहायचं, पडायचं, याला निवडणूक म्हणत नाहीत, याला राजकारण म्हणत नाहीत.
राजकारणामध्ये आपला झेंडा गाडावा लागतो, झेंडा फडकावा लागतो, विधानसभा काबीज करावी लागते, लोकसभा काबीज करावी लागते आणि ती विधानसभा काबीज करण्याचं काम, ती लोकसभा काबीज करण्याचं काम आणि त्यातून या प्रस्थापित व्यवस्थेला गाडण्याचं काम आणि ज्या लोकांनी महामानवांचा, शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा अपमान केलेला आहे, ज्या लोकांना परत या देशामध्ये मनुस्मृती आणायची आहे, संविधान संपवायचं आहे, त्यांच्या छातडावर पाय देऊन मनोजदादा जरांगे पाटील विधानसभेमध्ये जाणार आहेत, असा पोरकट प्रश्न विचारू नका. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.